जाऊया. काल 31वी ओवी झाली ना, 31वी झाली. त्याच्यावर थोडंसं सांगायचं आणि मग मी 32वी ओवी घेते. कारण आता सगळे त्यांनी हेच दिलेले आहेत, दृष्टांत छान दिलेले आहेत. खूप सुंदर असे 5-6 दृष्टांत आहेत. तर त्यापैकी आपण काल जो पाहिलेला आहे तो आहेच. त्याच्यातनं एक मागे कधीतरी सांगितलं असेल, पण 3 प्रकारची सत्ता असते किंवा सत्ता म्हणजे अस्तित्व. तर वेदांत शास्त्रामध्ये 3 प्रकारच्या सत्ता सांगितलेल्या आहेत. तुमच्यापैकी कोणी नगरला असतील तर नगरचे खरवंडीकर सर म्हणून होते आणि ते मागे एकदा आम्हाला व्याख्यान द्यायला आले होते आणि कॉलेजवर. पण अर्थात आम्ही त्यांच्यापुढे विद्यार्थी म्हणूनच बसायचो अक्षरशः. कारण ह्या लोकांचा खूप अभ्यास असायचा, पूर्वीच्या लोकांचा. आणि त्या तुलनेनं आपण काही एवढे नवीन शिकायला, म्हणजे नवीन जरी नोकरीला लागलो तरी एवढा अभ्यास नसतो. तर तेव्हा तरी त्या 3 सत्ता सांगितल्या, तेव्हा मला जरा विशेष वाटलं होतं. आता ह्या सगळ्या माहिती झाल्यात, पण तरी समजून घ्या सगळ्यांनी की वेदांत शास्त्रामध्ये 3 प्रकारच्या सत्ता मानलेल्या आहेत. एक आहे पारमार्थिक सत्ता, जी आपण भगवंताची केव्हाही मानतो ती. दुसरी आहे व्यावहारिक सत्ता, म्हणजे आपण व्यवहारात इतके रमलेलो आहोत आणि व्यवहारच. आता बघा, प्रत्येकजण काय म्हणतो, व्यवहार म्हणून हे असं वागावंच लागतं, करावंच लागतं, आपल्याला रोजचं जीवन जगायचं आहे. आणि व्यवहार तर सुटत नाही माणसाला. जन्माला आलो आहे आणि आपण ह्या संसारात पडलो आहे, म्हणजे जन्मतःच असंसारिक झालेला असा एखादा शुकासारखाच उदाहरण आहे. शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचं, समर्थांसारखेच आहेत, ध्रुव बाळासारखे आहेत, ज्ञानदेवांसारखे. पण हे संत भक्त किंवा अगदी. पण व्यावहारिक सत्ता ही आपल्या दृष्टीनं 100% आपल्या डोक्यात असते. आणि तिसरी आहे प्रातिभासिक सत्ता. हे एवढ्यासाठी सांगायचं आहे की हे जे आपण सगळं तत्त्वज्ञान उदाहरणातून समजून घेतो आहे, तर त्यातली कुठली सत्ता आपल्या डोळ्यासमोर आहे ते आपण समजण्यासाठी पहा. आता आपण पारमार्थिक सत्ता म्हणजे काय, की परब्रह्म एकच आहे, ब्रह्म एकच आहे आणि त्या पदार्थाची ब्रह्मज्ञानी करूनच बाधा होते. म्हणजे बाकी सगळ्याची हे जे आहे ते ब्रह्मज्ञान झालं की सगळ्याची बाधा होते. एकदा ह्या परब्रह्माचं ज्ञान झालं की सगळं फिकं वाटायला लागतं. आपण कशात रमत होतो आणि तेही आठवत नाही मग आता. फक्त एकमेव परब्रह्म. पण व्यावहारिक सत्ता कशी आहे, सगळ्या घरातल्या वस्तू, सगळ्या आपल्या समोरच्या वस्तू, या सगळ्या गटपट इत्यादी या सगळ्या आहेत, या सत्य आहेत. ही व्यावहारिक सत्ता आहे. आणि ज्यांची ब्रह्मज्ञाना वाचून बाधा होते. व्यावहारिक सत्ता कशी आहे की ब्रह्मज्ञानाशिवाय त्यांची बाधा होते, पण ती कधी होते, ब्रह्मज्ञान झाल्यावर. आणि अजून एक आहे ती प्रातिभासिक. प्रातिभासिक म्हणजे भास होणारी. नेहमी रज्जू आणि सर्पाचं उदाहरण दिलं जातं ते, किंवा मग आपले जे व्यवहार काय म्हणू आपण, स्वप्नात वगैरे जे सांगितले ते सगळी प्रातिभासिक सत्ता. मृगजळ हा ती सगळी उदाहरणं, मग ते सगळे प्रातिभासिक आहेत. तर व्यवहारामध्ये जो आपण शरीरादी सगळा प्रपंच आपल्याला प्रतीत होत असतो क्षणाक्षणाला. आता मगाशीच हे म्हणे, असं कसं म्हणता येईल, शरीराकडे कसं लक्ष द्यायचं नाही, आपल्याला आवडीची पदार्थ आपण का खायचे नाहीत. तर व्यवहारामध्ये माणसाला तेच, म्हणजे आपण तेच सत्य मानून, तीच सत्ता आपल्यावर आहे. आणि ब्रह्मज्ञान करून मग त्याला बाधा येते. ब्रह्मज्ञान झालं की मग त्याला बाधा येते. म्हणून ब्रह्माची कधीही बाधा होत नाही. ब्रह्माची बाधा होत नाही आहे, पण ब्रह्मज्ञान झाल्यानंतर व्यवहाराची बाधा होते, म्हणजे ते दूर होतं. आणि म्हणून त्याची पारमार्थिक सत्ता आहे. आपण जेव्हा काही लोकांच्या तोंडून ऐकतो बघा की मी काहीच करत नाही, हो सगळं भगवंत करतो, तो राम करतो. मी मागं म्हटलं होतं ना, एक जण म्हातार बाबा होते आणि ते काय म्हणायचे, साधा त्यांनी एक नेम केला होता की कपाटातनं पुस्तक काढताना आणि कपाटात ठेवताना रामा मी पुस्तक काढतो, रामा मी पुस्तक ठेवतो. तर लोक हसायचे, हे काय रामाला कशाला सांगायचे, रामा मी पुस्तक ठेवतो, रामा मी पुस्तक काढतो. पण छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा रामालाच कर्तृत्व द्यायचे, स्वतःकडे घ्यायचं नाही. एवढं जरी आपण लक्षात ठेवलं ना तरी खूप हे होतं.
तर ह्या 3 सत्तांमधील पदार्थ हे काय आहेत की आपल्या सत्तेहून दुसऱ्या सत्तेतील पदार्थाला सहाय्य करत नाहीत किंवा नाशही करत नाहीत. प्रत्येक सत्ता ही आपली आपली सत्ता टिकवून ठेवते. जशी आपली राजसत्ता असते, राजकारणातली असते, जो तो आपापलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपडत असतो. मग चांगलं वाईट हे काही बघितलं जात नाही. आता स्वप्नात जर एखाद्याला सर्पदंश झाला, हे उदाहरण मला फार आवडलं आहे बघा ह्याच्यातलं. स्वप्नात जर सर्पदंश झाला तर ते स्वप्नातलं शरीर, तो सर्प आणि तो दंश हे सगळं प्रातिभासिक आहे. कारण तिथे दंश झाला आहे म्हणून व्यवहारातला खरा मांत्रिक आणून त्याचं सर्पचं विष उतरवता येत नाही. सर्पदंशाचं निवारण व्यावहारिक सत्तेतल्या मांत्रिकाकडून करता येणार नाही. स्वप्नातल्या म्हणजे प्रातिभासिक सत्तेला व्यावहारिक सत्ता बाधा आणू शकत नाही, काहीच करू शकणार नाही. येईल का असं उपयोग होईल का हो की स्वप्नात मला चावला होता म्हणून आता बोलवा मांत्रिक आणि माझं विष उतरवा म्हणलं एखाद्यानं तर आपण हसायला लागू त्याला. म्हणजे जागृतीतील मांत्रिक आणि तो स्वप्नातला दंश या 2 पदार्थांमध्ये सत्तेचा भेद आहे. शिवाय ज्याच्यामुळं त्याची बाधा होते तो पदार्थ. तर अशा सगळ्या गोष्टी नष्ट होत असतात किंवा त्या तिथे लागू पडत नाहीत. आणि व्यावहारिक पदार्थ आणि प्रातिभासिक पदार्थ हे प्रत्यक्ष दिसतात आपल्याला, पण त्यांची संगती करण्यासाठी शास्त्रांनी ही 3 सत्तांची संगती सांगितलेली. तर भिन्न भिन्न सत्तेतील 2 पदार्थ घेऊन दृष्टांताची योजना आपण करत असतो. आपण म्हणतो की अहो एवढा मोठा नाग आला होता, एवढा मोठा काळा कुट्ट सर्प आला होता आणि त्यांनी मला, पण मग आपल्याकडे एक स्वप्नशास्त्र पण आहे बरं का, की काहीतरी आपली पूर्वजन्मीची एखादी चूक झालेली असते आणि मग ती निवारण्यासाठी किंवा हल्ली ते नागबळी ते वगैरे पण देतात की जन्माला आल्यानंतर काहीतरी दोष असेल तर तो काढण्यासाठी, पितरांचा दोष असतो तो काढण्यासाठी, असे सगळे उपाय आहेत. तो भाग वेगळा राहू द्या. फक्त इथं 3 प्रकारच्या सत्ता आपण लक्षात ठेवायच्या आणि त्यातली आपण कोणतीच खरी मानतो. ती प्रातिभासिक सत्ता तर नक्कीच खोटी आहे. जागृत काल जे वाचले ते स्वप्नातलं तर काहीच खरं नसतं. आणि व्यवहारातलं सत्य वाटतं पण ते असतच असतं. म्हणून आपल्याला पारमार्थिक सत्तेकडं फक्त लक्ष द्यायचे किंवा पारमार्थिक सत्ता ही सत्ता खरी आहे, ते अस्तित्व खरं आहे. आता पुढची ओवी फार मला आवडली, पण मला या 3 सत्ता एकदा समजावून द्याव्यात किंवा पुन्हा आठवून द्याव्यात. तुम्हाला माहिती असतील पण एकदा सांगावं असं वाटलं. आता ओडंबरीची ह्या लेणिया ही तर ओवी मला इतकी आवडली ना की सगळ्यांनी अगदी तिचा विचार करा. ओडंबरीची या लेणिया घरभरी आतुडलिया, 32वी ओवी चालली बरं का आपली आता अमृतानुभवमधली. ओडंबरीची या लेणिया, आणि माझ्याबरोबर आपापसात म्हणत जा, जरी अगदी म्यूट राहून म्हणलात तरी चालेल, पण ती त्या निमित्तानं आपल्या तोंडात ते शब्द आणि त्याचे अर्थ जातात. ओडंबरीची या लेणिया घरभरी आतुडलिया, नागवे नागविलिया विशेष उकाई. आता ओडंबरीची या लेणिया, लेणी म्हणजे अलंकार आणि ओडंबरी म्हणजे तो जादू करणारा गारुडी असतो, तो गारुडी किंवा इंद्रजाल करणारा, असे 2 त्याचे अर्थ दिले जातात. तर तो गारुडी जो असतो खेळामध्ये, तो लेणी म्हणजे अनेक दागिने त्याने जे काढून दाखवलेले असतात त्याच्या जादूनी, आणि ते जर आपण घरात भरून ठेवले, घरभरी आतुडलिया, त्यानं काढलेले दागिने सगळे आपण घरभर जर भरून ठेवले, आतुडलिया म्हणजे भरून ठेवले तर, किंवा दुसरं उदाहरण दिलं आहे दुसऱ्या ओवी आपल्या चरणामध्ये, नागवे नागविलिया विशेष उकाई. आता जो नग्नच आहे, जो नागवा आहे, त्यालाच लुटलं. नागवलिया म्हणजे काय? नागवणे म्हणजे लुटणं. कुणाला लुटलं जातं हो? आता आपण बघतो बायका छान लग्नाला जाताना, कुठे जाताना साज शृंगार करून जातात
परवा तुम्ही वाचलं का पाहिलं का माहिती नाही, 6 महिन्यापूर्वी पण ते दाखवलं होतं. ती मृणाल कुलकर्णी आहे, तिनं सगळ्या कोकणी लोकांचं एक हे भरवलेलं होता दरबार, पाहिला असेल तुम्ही कदाचित. आणि आपण किती दागिने घालतो आपल्या अंगावर, फार तर 2-4 तोळे असेल किंवा असतील बुवा तुमच्याकडे 10-20 तोळे, माहिती नाही, पण 10-20 तोळ्यापेक्षा तरी आपण जास्त नाही घालू शकत. अगदी पाटल्या बांगड्या, गळ्यातले रत्न कसले हार, अमके हार तमके हार, कानातले नथ, अमुक तमुक, काही जण अंगठ्या घालतात, 5 बोटात 5 अंगठ्या. एवढं म्हटलं तरी आपल्याकडे 20-25 तोळे फक्त दागिने असतील. म्हणजे दागिन्यांचं वजन 20-25 तोळे असेल. तिनं त्या दिवशी बोलवलं होतं आणि म्हणे यातला जो सगळ्यात जास्त सोनं घातलेलं आहे त्याला म्हणे त्या दिवशीचा पुरस्कार द्यायचा होता. तर आधी एक बाई आली, 2 बायका आल्या, एकीच्या काहीतरी अंगावर 24-25 तोळे एकूण होतं. ती सांगते की हे 4 तोळ्याचं, हे 2 तोळ्याचं, हे अमकं 5 तोळ्याचं, गंठण म्हणतात ते अमक्या तोळ्याचं, एवढ्या अंगठ्या, कानातलं, पुन्हा पायातही तिनं काय काय घातलं होतं, मासोळ्या बिसोळ्या घालतात तेही काही जण सोन्याचे घालतात. आणि दुसरी बाई येते, तिचे असे 24-25 तोळ्यापर्यंत होतं. मग एक मनुष्य आला, त्यांचे बघा कोळी लोक असे, तुम्ही जर पाहिलं असेल तुमच्यापैकी म्हणून ओळखीचं, तर एवढे ते 10-10, 20-20 तोळ्यांचं सगळं त्यांच्या गळ्यातलं नेहन ते होतं, कमरेला होतं. एक मनुष्याला नंतर 65पर्यंत आणि नंतर तर पार 165पर्यंत. तर त्याचा जो असा हार होता एवढा मोठा, त्यांचे जे कोणी काय म्हणतात परीक्षक आलेले होते ना, परीक्षक, तर त्यानं काय करावं, केवढा तो उदार मनाचा. कोकणी लोक फार उदार असतात. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, त्याच्या अंगावर एवढं सोनं आहे. ते ओझं तरी कसं मला तर कळत नाही. समजा जरी 65 तोळे म्हणलं ना तरी आपल्याला ते ओझंच होणार आहे. तो गेला आणि त्या परीक्षकांच्या गळ्यात त्याच्यातला जो जडमधला जड अलंकार होता, दागिना होता, म्हणजे गळ्यातलं जे होतं तो काय प्रकार होता, तो त्याने त्या परीक्षकांच्या गळ्यात घातला. तो म्हणला की हा तुम्हाला. म्हणजे दान करण्याची वृत्ती कशी, तर तसे जर खरेच दागिने त्या गारुड्याच्या ह्याच्यातनं उत्पन्न होत असतील आणि ते जरी तुम्ही, पण ते खरे नसतात, ते भासमान असतात. घर भरून जरी एवढे दागिने असतील तरी ते खरे आहेत का हो? आत्ता सांगितलं तशी ती प्रातिभासिक सत्य. आणि ते दागिने जरी मौल्यवान दिसत असतील तरी व्यवहारात उद्या तुम्ही म्हणाल की चला त्या गारुड्यानं दिलेले सगळे दागिने मी सगळी कपाटं भरून ठेवलीत म्हणू, किंवा अगदी ओपनवर ठेवलेत कारण आता फुकटच मिळालेले, एक खोली भरून केली, आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही म्हणाल की चला आता लग्नाला जायचं आहे, कशाला कार्यक्रमाला जायचं आहे, सगळ्यांना आपण हे दागिने घालायला देऊ, तर ते घालता येतील का, याचं मला फक्त उत्तर सांगा. येतील का दागिने असे घालता? कुणालाच ऐकू येईना, माझा व्हिडिओ बंद झालाय वाटतं. आवाज येतोय ताई तुमचा, आता आला. मग ते दागिने कुणाला बंद होता का आवाज एवढा वेळ? आवाज येत होता, फक्त व्हिडिओ नाही, व्हिडिओ असू दे, आवाज येत होता ना. मग ते जे गारुड्यानं बनवलेले दागिने आहेत ते आपण घालून कार्यक्रमाला जाऊ शकू का, याचं मला फक्त उत्तर सांगा. नाही ना. ते भासमान आहेत. भासमान आहेत. ते आहे भासमान आहे. आता अगदी बघा ते असे काढून देतात, हे घ्या. गारुडी म्हणजे जादूगार बरं का. मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की तुम्ही जे मागाल ते मिळेल, मागाल ते मिळेल म्हणतात. तर अशीच माझी बहिणी माझी बहीण आता ती नाही आहे, पण रघुवीर जादूगार अगदी आलेला होता बावधनला. ते आमच्या मोठा सगळा गाव लोटलेलं होतं. त्यावेळेचं 10,000 म्हणजे खूप झाले, आता लाखांनी लोक. परवा इथे ते इंदुरकर महाराजांचं प्रवचनाने होतं कीर्तन, अक्षरशः 1.5-2 लाख लोक जमलेले होते, एवढे पेंडॉल टाकलेले होते. पण ते जाऊ द्या, कीर्तन वेगळं आहे, पण जादूगारांच्या इथं जे काही ते सगळं, त्याची तर ती घागर असायची, मला कायम हसू यायचं. गंगेची प्रार्थना, ती कळशी एवढीशी, आणि 3 तास कार्यक्रमात तो मधून मधून गंगेची प्रार्थना म्हणायचं आणि त्यात पाणी यायचंच. कुठून येत असेल हो, ते खरं असेल का? पण ती जादू. तसं खाद्यपदार्थ जे तुम्ही मागाल ते देतो. तर ती गेली,
ती म्हणे मला गरम गरम मेतकूट भात पाहिजे. बघा लगेच त्यानं तिच्या डोक्यावर ते काय भांडं ठेवलं, झाला शिजला भात, तिला तो खाऊ घातला, ती खाऊन आली. आता हे खाऊचं झालं, पण दागिने सुद्धा जर आपण म्हणलं की तर ते कितीही काढून देतात. ते असे बघा त्यांचे एक हे असतं आणि त्याच्यातनं असे एक 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 वस्तू निघतच असतात, असं सळयासारखं की काय असतं त्याच्यात. तसं ह्या गारुड्याच्या खेळातले जर आपण दागिने सगळे मौल्यवान अगदी दागिने आहेत, ते घरभर जरी भरून ठेवले तरी घरभरी आतुडलिया त्याचा उपयोग नाही. तसा जो नागवा मनुष्य आहे, नग्न मनुष्य आहे, त्याला लुटलं. एखादा सांगल आज मी किती लय लूट केली माहिती आहे, असा नग्न मनुष्य होता आणि त्याचं सगळं लुटून आणलंय बघ. आता त्याचं काय लुटता येईल? काहीच लुटता येणार नाही. तर त्यात काही विशेष आहे का हो? या दोन्ही गोष्टी म्हणजे जे होणार नाही किंवा जे नाही त्याच्याबद्दल आहे. तसं मगाशी सांगितलं तसं मंत्रानं निर्माण केलेल्या दागिन्यांची ही सगळी प्रातिभासिक सत्ता आहे आणि व्यवहाराची व्यावहारिक सत्ता आहे. आता आजच आमच्या ह्याच्यावर आलेलं आहे हा जो काय म्हणतात ना दागिन्यांचा महोत्सव असतो काहीतरी, गुरुपुष्यामृत. आज गुरुवार आहे ना, हां गुरुपुष्यामृत. तर सातारचे एक देवी ज्वेलर्स आहेत, कधीतरी त्यांच्याकडं काहीतरी दुरुस्ती करून घेतली होती मी मंगळसूत्र वगैरे, तेव्हापासून त्यांचे गुरुपुष्यामृताला हे येतात की आजच्या मुहूर्तावर तुम्ही जी खरेदी कराल त्याच्यावर तुम्हाला 30% सवलत, किंवा सोनं घेतलं तर त्याच्यावर चांदी सवलत, किंवा चांदीवर सोनं सवलत, काय जे असेल गुंजभर वगैरे वगैरे. पण हे मौल्यवान दागिने व्यवहाराजेमध्ये असतात ते त्या तुमच्या प्रातिभासिक सत्तेमध्ये नाही. खरे दागिने जर तुम्ही केलेत तर त्याचं मूल्य वेगळं आहे. पण ते त्या माणसाला लुटलं तर ठीक आहे हो, पण नागव्या माणसाला लुटलं म्हणजे त्याला काही अर्थ आहे का? त्याच्यातनं काही निष्पत्ती होणार आहे का? नाही. ज्याला लुटायचंच नाही पण लुटलं, लुटू शकत नाही त्याला लुटलं, ह्यात काय विशेष आहे? असं एक छान ही उदाहरणं ज्ञानदेवानं कुठून एवढी सुंदर सुचलेली आहेत. तर याच्यावरही किती जणांनी काय काय विवरण केलं असेल. साखरे खूप दिवसापूर्वीपासून आपण जोग महाराजांकडे गेलो नाही की गारुड्याच्या मंत्रानं हे उत्पन्न झालेले सगळे मायावी दागिने असतात आणि त्यांनी एखाद्या दारिद्र्याचं घर भरून टाकलं तर तो श्रीमंत न होता तो तसा दरिद्री नागवाच राहणार. आणि त्याचे पुन्हा दागिने सगळे कोणी लुटले असं जर म्हटलं, नागवला गेला, तर तसं म्हणण्यात काय अर्थ आहे? अजून पुढच्या 33व्या ओवीतही तसंच म्हणतायत. पण आपण संस्कृत बघूया, वेळ फार जातो पटापट पटापट. पण काही डोक्यात आले उदाहरणं येते की मग फार हे होतं. बघा आता सद्य संभृतलब्धानी शैलूषाभरणानि तैः किंवा नग्नीकृतं नग्नं को विशेषोऽस्ति तेन च. हे गोडंबरीसाठी त्यांनी सद्य संभृतलब्धानी, सद्य सद्म 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 म्हणजे घर, संभृतलब्धानी म्हणजे अशी हे करून मिळालेली जी लेणी आहेत, शैलूषाभरणानी सगळे सोन्याचे दागिने असतील पण त्या गोडंबरी विद्येतनं मिळालेली, तर ती किंवा नग्नीकृतम नग्नम, जो नग्न आहे त्यालाच अजून नागवलं म्हणतात, म्हणजे अजून त्याला ओरबाडलं सगळं. को विशेष असते तेनच, तर त्यात काय विशेष असतो? तर त्यात काहीच विशेष नाही. म्हणजे ज्याच्याकडं काही नाही त्याला पूर्ण लुटलं म्हणतील तर त्यात काही अर्थ नाही. आता तेच स्वरूपानंद काय म्हणतात बघूया. नातरी जादूची घालोनी भूषणे, देह शृंगारणे व्यर्थ जैसे. नातरी जो होय सर्वथा निर्धन, तयासी लुटोन काय लाभ. जो निर्धन आहे, नागवार्थ निर्धन अशा अर्थी घेतलेला आहे, शब्दशः नागवार्थ नाही घ्यायचा. आणि त्याला लुटलं तर काही उपयोग नाही. आता तो आल्या मात्र सगळ्यांचं सगळं लुटत होता. आणि पूर्वीच्या काळी
पायी जाताना सुद्धा लोक सगळं घालून जात होते, का तर घरात नको ठेवायला, आणि मग रस्त्यानं असं लुटलं जायचं. आता काय आहे, ह्याच्यामध्ये आज नाही आली बाधा. आता दुसरी एक ओवी बघूया आपण. तशीच पुढच्या ज्या ओव्या आहेत ना, 4-5 ओव्या आहेत बघा, 33 ते 36, फार सुंदर आहेत. पण आपण निदान आज पुढची एक ओव वाचून ठेवूया. मनोरथाचे परियळ आरोगी तू का लक्ष वेळ, परी उपवासा वेगळ आणू आथी. आता परियळ या 4 ओव्यांमध्ये इतके शब्द वेगळे वापरलेच ज्ञानदेवांनी की परियळ म्हणजे खाण्याचे पदार्थ, किंवा काहींनी त्याचा मांडे असा अर्थ दिलेला आहे. पण मनोरथाचे म्हणतो ना, मनचे मांडे, मनाचे मांडे हे करणं, तसं तो मनोरथाचे मांडे किंवा परिमळ म्हणजे परियळ बरं का, परिमळ नाही, परियळ म्हणजे सगळे अन्नपदार्थ. आणि आरोगी तू का लक्ष वेळ, आरोगीचे तू म्हणजे वाढायचे, मनोरथाचे सगळे पदार्थ वाढायचे. ते काल मी जसं माझ्या नातीचं सांगितलं तसं, ताट भरून हे बघ, इथे चटणी, इथे लोणचं, इथं लिंबू, काय जे आपला क्रम असतो ते, कोशिंबीर, रायतं, अमुक तमुक, इकडे छान तळलेले पदार्थ, मग ज्याला भजी पाहिजेत तशी, ज्याला जशी पाहिजेत तशी, 2-4 भाज्या आणि सगळे पंचपक्वान्न. हे बघा, हे सगळं वाढले. आणि आता सध्या तर आमरस आणि पोळी, पुरणपोळी, असे सगळे पदार्थ वाढलेले आहेत. हे कितीही वाढले तरी माणसाला उपवासच घडणार ना. कडकडून भुकेलेला मनुष्य यावा आणि त्याला हे सगळे मनोरथाचे पदार्थ वाढावेत, काय होईल त्याची अवस्था झाली. परी उपवासा वेगळं आणू आथी, तर त्याला उपवासाशिवाय काही वेगळं आणू म्हणजे दुसरं किंवा अन्य, आथी त्याला काही प्राप्त होईल का, दुसरं काही फळ मिळेल का त्याला, नाही मिळणार. जो मनोरथाचंच फक्त जेवण वाढतो, सगळे पदार्थ वाढतो, तिथं त्याला काहीही मिळू शकत नाही. अजून पुढची मृगजळाची ओवी फार सुंदर आहे. तो ह्या ओळीनं घ्याव्यात अशा वाटतात. उद्याला घेऊ आपण, उद्या 34, 35, 36मध्ये. तर हे मनकल्पित सगळं जे आहे त्या पक्वान्नांनी आपलं पोट भरणार नाही. किती एखाद्याने छान वर्णन करू देत, आज आम्ही अमुक 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 सगळं केलेलं आहे किंवा करणार आहे, आणि ते वर्णन ऐकून कधी आपलं भुकेलेल्या माणसाचं पोट भरणार मुळीच नाही. जसं त्या मंत्रातनं निर्माण झालेल्या दागिन्यांनी काही आपल्याला सजता येणार नाही, खरे आपण सजू शकत नाही. आणि जो खराच नग्न आहे किंवा जो धनहीन आहे, त्याचं सगळं धन आम्ही ओरबाडून घेतलं म्हणून आम्ही श्रीमंत झालो, हे सांगणंही सगळं व्यर्थ आहे. तसं हे सगळं जरी विश्व दिसत असलं आणि त्याच्यामध्ये आपण रमत असलो तरी खरं ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते सगळं व्यर्थ आहे, हे आपल्याला समजून घ्यायचं. 33वी ओवी झालेली आहे, म्हणजे थोडक्यात घेतली आहे. तिचं आपण संस्कृत मराठी उद्या बघूया, की अन्य सगळे इतके खरं ग्रंथ आहेत की एक ओवीसुद्धा आपल्याला 1 तास पुरणार आहे. पण आपल्याला त्याचा निदान आशय समजला, एकूण आपल्याला काय कमवायचे, काय मिळवायचे एवढं समजलं तरी बाद झालं. थांबूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं संततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं क्वां बुद्धिकल्पं नवन्तधीयं वयः क्वचाल्पं विषयः विपदां प्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मंदिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं.
यत्र शारदा कृपा प्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा सेविते साधु संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी इत नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपी खानारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधु संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू श्रीकृष्ण जय तू ज्ञानेश्वर पुन्हा एकदा सगळी ही सेवा श्री ज्ञानदेवांना आणि पंढरीनाथांना श्रीकृष्णाला अर्पण करूया आणि तुम्ही श्रोते जगदीशी मूर्ती तुमच्या सर्वांच्या परमात्म्याला वंदन करून अंतरस्थ परमात्म्याला वंदन करून ही सेवा अर्पण करते आणि या ठिकाणी आपण वाणीला अल्पविराम देऊया.